नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य, सुरक्षा रक्षकही गायब. नाशिकच्या मनमाडमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चावट्यावर आला आहे. रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतेचे मोठे दावे करणाऱ्या पालिका प्रशासनाला या पुतळ्याच्या स्वच्छतेचा विसर पडला असून सुरक्षेसाठी नियुक्त केलेले रक्षकही गायब असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करत आज गुरुकुमार निकाळे आणि प्रवीण पागार यांनी पुतळा परिसरात स्वतः स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेने तात्काळ या परिसराची स्वच्छता करून सुरक्षेसाठी जवान तैनात करावेत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ आमच्या धरणं आंदोलन कार्यक्रमानिमित्त आम्ही ह्या ठिकाणी उपस्थित झालो असताना या मनमाड शहरातील पूर्णकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अत्यंत या ठिकाणी दयनीय अवस्था होती. या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काम करत नाही. नगरपालिका प्रशासन असेल, मुख्य अधिकारी असेल, नगराध्यक्ष असेल, हे फक्त गावातील टक्केवारीचा मलिदा कसा मिळेल याकडे लक्ष ठेवण्यावरच व्यस्त आहे. यांचं कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा वचक नाही. या ठिकाणी महामानवाच्या पुतळ्याच्या जवळ अतिशय धुळीचे थारोळे साचले होते. या ठिकाणी कर्मचाऱ्याची उपस्थिती असताना देखील महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होत आहे. ही नक्कीच निषेध करण्याची बाब आहे. तरी या मनमाड नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व या नगराध्यक्षाला मी इशारा देऊ इच्छितो की तुमचा कर्मचाऱ्यांवरती, सफाई कर्मचाऱ्यावरती कुठलाही अंकुश नसेल तर या व्यवस्थेला न्याय कोण देणार आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवरती त्यांचा कायद्याचा बडगा वाढवून या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष द्यावे. अन्यथा या ठिकाणी व्यापक जनहित लक्षात घेता नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कुठलीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन केले जाईल.